संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी, भावी शिक्षक बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कधीपासून आपण या सर्व गोष्टींची वाट बघत होतो। खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना आतुरता लागलेली होती की आता टी झालेली आहे, तर जी काही तिसऱ्या टप्प्यातली जी काही टेट परीक्षा आहे ती कधी होणार आहे। तर मित्रांनो, ती जी काही आतुरता आहे ती आतुरता आता संपलेली आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वी टेट परीक्षेसंदर्भातलं जे काही प्रसिद्धीपत्रक आहे ते प्रसिद्धीपत्रक आता प्रसिद्ध झालेलं आहे। तर त्या संदर्भातच हे आत्ताचं लेक्चर आहे। मी आत्ताच्या लेक्चरमध्ये त्या प्रसिद्धीपत्रकासंदर्भातली माहिती आणि त्यानंतर टेट परीक्षेसंदर्भातला जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत की परीक्षा कधी होणार आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, त्याच्यानंतर इलाइट एज्युकेशन त्या सर्व गोष्टींसाठी काय करणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी मी आत्ता लाईव्ह आलेलो आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, तुमचा सहकारी लक्ष्मण चौधरी। तर आता या ठिकाणी आपण पुढे जाऊयात आणि सविस्तर जी काही माहिती आहे ती जाणून घेऊयात। बघा, आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की पुढे जाण्याच्या आधी जे विद्यार्थी आता लेखा कोशागारसाठी तयारी करतायत, तुम्हा सर्वांना माहिती आहे त्याचा अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा आहे। तर त्या संदर्भातला जो अभ्यासक्रम आता तयार करण्यात आलेला आहे तर त्या संदर्भातली बॅच आपल्या इलाइट एज्युकेशन या ॲप्लिकेशनवरती उपलब्ध झालेली आहे आणि त्या बॅचची फी फक्त 999 रुपये आहे सर्व विषयांसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रातली अतिशय अनुभवी टीम तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहे। ही बॅच तुम्ही का परचेस करावी त्या संदर्भातली वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलेली आहेत। काही जणांनी बॅच घेतली असेल, त्यांना माहिती असेल, एखाद्या मित्राला विचारूनच त्या ठिकाणी बॅच खरेदी करा। त्यानंतर आत्ता जी काही बिग अनाउन्समेंट झालेली आहे ती म्हणजे टेट परीक्षेसंदर्भातली। तर टेटची बॅच सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झाली आहे आणि टेट परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे तर IBPS कंडक्ट करणार आहे, बरोबर का। परिपूर्ण IBPS पॅटर्नवरती ही बॅच आधारित आहे। काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अशी सर्व समावेशक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध आहे आपल्या ॲप्लिकेशनवर। पूर्ण त्या ठिकाणी टीम त्या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहे आणि ही बॅच जी काही सुरू होणार आहे तर ही बॅच त्या ठिकाणी आत्ताच म्हणजे आजची तुमची 21 मार्च आहे, बरोबर। तर त्या ठिकाणी 23 मार्च पासून ही बॅच त्या ठिकाणी सुरू होणार आहे। 23 मार्च पासून, बरोबर, 23 मार्च पासून बॅच सुरू होणार आहे। बॅचचा कालावधी त्या ठिकाणी 6 महिन्यांसाठीचा आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी बॅचची फी फक्त 1499 रुपये सर्व विषयांसाठी, बरोबर। आणि आता आपली सीट कन्फर्म करा। पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी ही जी काही त्या ठिकाणी फी आहे ती तेवढी आहे। त्याच्यानंतर बॅचची फी वाढणार आहे, बरोबर। आपण जाऊया आता कोणती बिग अनाउन्समेंट झालेली आहे तर बघा, आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी झालं आहे। ते प्रसिद्धीपत्रक काय सांगते बघा, कालच त्या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर होणार आहे अशा पद्धतीची पूर्वकल्पना पोर्टलवरती त्या ठिकाणी जारी करण्यात आली होती। सांगण्यात आलं होतं की आता सर्वांनी अभ्यासाला लागा, तयारीला लागा, लवकरच तुमची परीक्षा होणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। कधीपासून लागलेली ही आतुरता आता कुठेतरी त्या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। बघा, आता प्रसिद्धी निवेदन काय आहे। टेट परीक्षेचं नियोजन कधीचं आहे, 2025चं आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये या पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट, बरोबर ना, 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे व जून 2025 मध्ये करण्याचे नियोजित आहे। म्हणजे मे आणि जून ह्या 2 महिन्यांमध्ये ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्याचं नियोजित आहे। तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे। परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावे अशा पद्धतीचं हे प्रसिद्धीपत्रक मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। तर सर्वांनी आता उत्कृष्ट पद्धतीने तयारीला लागायचं आहे आणि तयारी करा इलाइट एज्युकेशन सोबत, समजलं का। कारण की स्वतः मराठी मी घेणार आहे। त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी आपल्याकडे निखिल सर आहेत, मॅथ्ससाठी त्या ठिकाणी रतन सर आहेत, इंग्रजीसाठी सोमनाथ घावटे सर आहेत आणि GK साठी सामान्य ज्ञानसाठी प्रवीण कड सर आहेत।
परिपूर्ण टीम अनुभवी आहे, मातब्बर आहे, काही अडचण नाही. मी तुमचा सहकारी, माझं पण डी एड आहे. ओके, काही अडचण नाही. आणि मानसशास्त्र हा विषय सुद्धा त्या ठिकाणी मीच घेईल बॅचमध्ये, काही अडचण नाही. ओके, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण गोष्टी चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्याकडे आता फक्त 2-2.5 महिने उरलेली आहेत, तर आता वेळ घालवू नका आणि आजच आपलं ॲडमिशन जे काही आहे ते कन्फर्म करा. बघा आता इथं त्या ठिकाणी 2 भागांमध्ये सदर परीक्षा किती गुणांची, 200 गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढील प्रमाणे 2 घटक राहतील. त्यामध्ये बघा सर्वात पहिलं सर्वांना माहिती आहे पण एकदा ओव्हरलुक करून देतो. पहिल्यांदा अभियोग्यता, त्याच्यासाठी 60%, त्याच्यानंतर 120 गुण असणार आहेत, 120 प्रश्न असणार आहेत, बरोबर का. अभियोग्यतेमध्ये काय काय तर पुढे सांगतो. बुद्धिमत्ता त्याच्यासाठी 40%, 80 प्रश्न त्या ठिकाणी 80 गुण असणार आहेत, म्हणजे एकूण गुण 200, एकूण प्रश्न 200. अशा पद्धतीचा पेपर आपला होणार आहे. त्याचा दर्जा काय असणार, कसा असणार, यासाठी संपूर्ण आपली जी काही टीम आहे ती टीम तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मार्गदर्शन करेल, काही अडचण नाही. आता बघा विश्लेषित पद्धतीने कोणकोणत्या प्रकारचे विषय असणार आहे, तर इथं इंग्लिश लँग्वेज आहे, म्हणजे ग्रामरचा जो काही पार्ट आहे तर तो खूप कमी स्वरूपामध्ये असणार आहे. जे घटक त्या ठिकाणी IBPS टार्गेट करते त्या स्वरूपामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज सोमनाथ घावटे सर शिकवतील याची खात्री मी देतो. समजलं का. म्हणजे पारंपरिक पद्धतीने तिथे तुम्हाला शिकवलं जाणार नाही. 15 प्रश्न 15 गुण इंग्लिश विषय. त्याच्यानंतर स्वतः मराठी मी लँग्वेज घेणार आहे, मराठी लँग्वेज घेणार मी. त्या ठिकाणी मराठी व्याकरण हा पाठ तिथं शिकवणार नाही. जो IBPS पॅटर्न टार्गेट आहे तर तोच पॅटर्न इथं शिकवला जाणार. 15 प्रश्न 15 गुण मराठी. त्यानंतर जनरल नॉलेज त्या ठिकाणी प्रवीण कडसर, त्याच्यामध्ये 30 प्रश्न 30 गुण, बरोबर का. मराठी इंग्लिशमध्ये नाही तर मराठीमध्ये सर त्या ठिकाणी घेतील. त्यानंतर बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. समजलं का. मी डी एड असल्यामुळं मी चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने मानसशास्त्र, मला चांगले मार्क्स होत आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मानसशास्त्र माझं आहे. मी त्या ठिकाणी फडके प्रकाशन असेल, निराली प्रकाशन असेल, खूप चांगल्या पद्धतीने रीड केलेलं, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास केलेला आणि बऱ्याच बॅचेसला त्या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र शिकवलेलं. त्याच्यामुळं 30 प्रश्न त्या ठिकाणी परिपूर्ण तयारी मी करून देणार तुमची, परिपूर्ण त्या ठिकाणी त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा आपण घेणार. आता पुढचं लेक्चर मी घेणार की परफेक्ट टेटच्या अभ्यासाचं नियोजन कसं करावं, कोणत्या घटकांवर भर द्यावा, तर त्या संदर्भातलं लगेच मी पुढचं लेक्चर त्या ठिकाणी घेणार. क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड यासाठी रतन सर घेणार आहेत परिपूर्ण IBPS पॅटर्न. त्यानंतर रिझनिंग अँड ॲबिलिटी हा जो, म्हणजे रिझनिंग ॲबिलिटी हा जो पार्ट आहे निखिल सर कव्हर करणार आहेत. त्यामध्ये एकूण तब्बल 80 गुण त्या ठिकाणी आहेत, 80 प्रश्न आहेत. अशा पद्धतीने हे फक्त अभ्यासक्रमाचं आणि बिग अनाउन्समेंटचं हे लेक्चर होतं. यानंतर मित्रांनो मी आता याच परीक्षेचा असाच करा अभ्यास या संदर्भातलं लवकरच लेक्चर घेऊन येतो आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.